आपण पाहतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मी दादांच्या बारामतीचा हा फलक घेऊन या ठिकाणी बारामतीचे काही विद्यार्थी आहेत, तरुण वर्ग आहे, आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दादांना एका तऱ्हेने या ठिकाणी आठवणींचा उजाळा या ठिकाणी दिला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. दादा, काय सांगशील? दादांचा हा फलक घेऊन तू उभा आहे. सर, तर आम्ही हा फोटो ना दादांचा आळंदी पासून पंढरपूर पर्यंत घेऊन जाणार आहे. ही वारी आम्हाला या वर्षी दादांसोबत करायची पूर्ण, कारण प्रत्येक बारामतीच्या मनात दादा विठ्ठलाप्रमाणे बसलेले आहेत. जे काम दादांनी आमच्या बारामतीसाठी केलंय ना, तेच काम दादांना पूर्ण महाराष्ट्रासाठी करायचं होतं. पण देवाच्या मनात काय होतं ते देवालाच माहिती. त्यांनी आमच्या दादांना आमच्याकडून हिसकावून घेतलं. तर विठ्ठलाला मी प्रार्थना करतो की जर तुझ्याच्याने झालं तर आमच्या दादांना प्लीज आमच्यापर्यंत माघारी पोहोचव, कारण बारामतीलाच आणि पूर्ण महाराष्ट्राला दादांची परत गरज आहे. तर पाहतोय की कशा पद्धतीने ही एक साथ दिली जाते बारामतीकरांकडून अजितदादांना. या ठिकाणी कुठेतरी पहिलीच ही जी पालखी आहे, त्या पालखीमध्ये दादा नाहीयेत, आणि ही भावना या ठिकाणी आपण पाहतो की समस्त बारामतीकरचे जे काही तरुण आहेत त्या तरुणांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतो. यांच्या डोळ्यामध्ये आपण पाहतोय की दादांबद्दलचं जे प्रेम असतं, प्रेम होतं, ते प्रेम कशा पद्धतीने व्यक्त केलं जातं. तब्बल आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत हा प्रवास ही जी काही तरुण आहेत ते तरुण करणार आहेत. आणि या माध्यमातून दादांना एक आदरांजली या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा कुठेतरी या बारामतीकरांच्या माध्यमातून दिला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ही तरुण मुलं दादांना कुठेतरी मिस करतात किंवा दादांना परत येण्याची इच्छा व्यक्त करतात. आणि दादांच्या जो काही आतापर्यंत जो काही विकासाचा प्रवास आहे, तो प्रवास व्यक्त करताना आपल्याला पाहायला कसं पाहताय? आता विकास जरा स्लो चाललाय बारामती तालुक्यात. दादा होते तेव्हा प्रगतीचं वळण होते, आणि कुठली यंत्रणा लावायची म्हणजे की दादा लावायचे. कुठलं पाणी पूर येऊ किंवा काय हो, पाऊस चालू किंवा काय हो, दादा सगळं यंत्रणा लावत होते. पण आता काय बघितलं तर एवढं दुर्लक्ष झालेलं आहे. किती लोक तुम्ही यामध्ये आहे आणि ही संकल्पना कशी? 200 लोक आहेत. तिथनं आता आळंदीत पासून पंढरपूरपर्यंत जाणार आहे आम्ही दादांचा फोटो घेऊन. काय जाताना नेमकं प्रबोधन करताय, काय लोकांना काय सांगताय नेमकं? दिंडी आहे आमची. लोक म्हणतात की दादांचा फोटो घेऊन कसं. दादा हे आमच्या मनात बसलेला आहे. आम्ही हा फोटो पंढरपुरापर्यंत नेणार आहे. तर पाहतोय की कशा पद्धतीने या माध्यमातून दादांना एक प्रकारे आदरांजली व्यक्त करण्यात येते आणि दादांच्या आठवणींना एक प्रकारे उजाळा दिला जातोय. आणि दादा आमच्यामध्ये आहेतच, आणि दादा जेथे कुठे असतील त्यांनी परत यावं अशी ही मागणी या माध्यमातून जी भावनिक साथ आहे ती भावनिक साथ या माध्यमातून घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे.